हिवाळी अधिवेशनानंतर जितेंद्र आव्हाड विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष चांगलाच पेटलाय। भाजप स्वबळावरती लढेल असं भाकीत आव्हाडांनी वर्तवल्यानंतर संघर्ष सुरू झाला। आता हा वाद आव्हाड विरुद्ध मुश्रीफ असा रंगताना दिसतोय। सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या ट्रिपल आमदारांनी सह्या केल्या होत्या त्यामध्ये त्यांची सही एक नंबरला आहे। ज्या बापाने मला इथपर्यंत आणलं त्याच्याशी मी गद्दारी केली नाही आणि कोणी विचारत नसल्यामुळे ते थोडीशी भ्रमिष्ठ अवस्थेत आहेत। तुमचं जे काय असेल बोलणं बिळणं ते ठीक आहे, ऐकून घेणारे ऐकून घेतील। मी कुणाचं ऐकण्यासाठी जन्माला आलेलो नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सध्या टीकेचे धनी ठरतायत। हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी केलेल्या ट्विटनं हा वाद रंगलाय। भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार असून ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढवाव्या लागतील असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं। यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका करण्यात आली आहे। भाजप एकटी लढणार लोकसभा असा माझा अंदाज आहे। कारण का जे उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहेत हा प्रत्येकजण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी मिळावी। याचा अर्थ ते कमळावरती लढायला तयार आहेत। त्यामुळे भाजपचं काम हे बाहेर असलेले खासदारच करणार आहेत। हे बेदाग आहेत का हे पहिले पाहिलं पाहिजे। काय की चल मैं बेवफा सही तू अपनी वफा तो साबित कर। असं आहे की ठाण्याच्या परिसरातली लोक ज्यांनी पक्ष वाढवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते सोडून गेले ते आव्हाडांना माहीत होत नाही। मी तेच म्हणतोय आणि संघाच्या गोटात काय चालतं हे त्यांना माहीत होतं। म्हणून म्हटलं की हे रिश्ता क्या कहलाता है नेमकं महाराष्ट्राला कळू द्या ना तुमचं ढोंगी पुरोगामित्व काय ते कळू द्या। त्यांच्या ज्या प्रतिक्रियेनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे बावनकुळे साहेबांनी तात्काळ त्याचा इन्कार केला आणि त्यांना सांगितलं अशी कोणतीही गोष्ट नाही आणि हा तिघा पक्षामध्ये भांडणं लावण्याचा उद्योग आव्हाड करतायत। या आरोप प्रत्यारोपाचा पुढचा अध्याय आता सुरू झालाय। जितेंद्र आव्हाड यांनाच सगळं कळतं का असा सवाल करत हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली आहे। पक्षात एकाकी पडल्यानं आव्हाड भ्रमिष्ठ झाल्याचंही मुश्रीफांचं म्हणणं आहे। यावर एकेरी बोलण्याची संस्कृती नसल्याचा पलटवार आव्हाडांनी केलाय। मुश्रीफांशी कधी 5 मिनिटंही बोललो नसल्याचं त्यांनी सांगितलंय। मुद्दाम सांगून आता परवा ते म्हणाले की हे सगळेजण आता कमळावर लढणार आहेत। RSCची बैठक झाली सगळे यालाच कळते वय ते विनाकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत। त्यांना त्यांच्या पक्षातही कोण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळं ते थोडीशी भ्रमिष्ठ अवस्थेत आहेत। आता पक्षात मी एकटा पडलोय का मी दुसरा आहे पण मी माझ्या बापाशी गद्दारी केलेली नाही। ज्या बापाने मला इथपर्यंत आणलं त्याच्याशी मी गद्दारी केली नाही। या जीवनामध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त बोललेलो नसेल। नंतरच्या काळामध्ये आपण BJP बरोबर जाऊया आपण BJP बरोबर जाऊया असं सातत्याने सांगणारे जे काही नेते होते त्याच्यातले एक हसन मुश्रीफ होते। सत्ता गेली तेव्हा भाजप आणि शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी आव्हाडांनीच पुढाकार घेतल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केलाय। त्यावेळी आमदारांनी केलेल्या सह्यांमध्ये आव्हाडांची सही 1 नंबरला होती असा दावा मुश्रीफ यांनी केलाय। तर त्यावेळी भाजप सोबत जाण्यासाठी मुश्रीफच आग्रही होते असं आव्हाडांचं म्हणणं आहे। मुश्रीफ आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यातील संबंधांचाही त्यांनी उल्लेख केलाय। जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळा आमची सत्ता पहिल्यांदा गेली एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळा 40 आमदार घेऊन गेले गुवाहाटीला आणि सत्ता जाणारे ज्यावेळा सिद्ध झालं त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या ट्रिपल आमदारांनी सह्या केल्या होत्या त्यामध्ये त्यांची सही 1 नंबरला आहे। मी ज्या बापाने तुम्हाला घडवलं त्या सदाशिव मंडलिकांसारखी कोणाबरोबर गद्दारी करणार नाही। कोल्हापूरच्या इतिहासात सदाशिव दादोबा मंडलिक आणि तुमचे काय संबंध होते आणि सदाशिव दादोबा मंडलिक यांनी तुम्हाला कुठपर्यंत आणलं हे सगळ्या कोल्हापूरच्या पहलवानांना माहिती आहे। तेव्हा मी तुमच्या नादाला कधी लागलेलो नाही। मी विनंती करतो माझ्या तोंडाला लागू नका। तुमचं जे काय असेल बोलणं बिळणं ते ठीक आहे, ऐकून घेणारे ऐकून घेतील।
मी कुणाचं ऐकण्यासाठी जन्माला आलेलो नाही. मी तुमच्या मध्ये पडत नाही तर तुम्ही माझ्या मध्ये पडत जाऊ नका. अजून मी खूप खोलात जाईल, खूप खोलात. भाजपच्या कमळावर लढवण्याचा सल्ल्यावरून सुरू झालेला हा वाद भाजप सोबत जाण्यासाठी त्यावेळी पुढाकार कोणी घेतला या मुद्द्यांपर्यंत आलाय. निवडणुका जवळ येऊ लागतील तसतसा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. शेखर पाटीलसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज.